केली पायवाट उल्लंघिला माया घाट जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला जिंकोनी आकाळावरी गेले भूमंडळा जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला निळा म्हणे ब्रह्मीशान वरी लाविले निशान जिही हरी आठविला जिव्हे हृदय धरिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया देवराया दंडवत तुझे पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचनती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्व विठाल विठाल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होता असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी साईबाबांच्या पवित्र प्रांगणामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम भव्य महिला कीर्तन महोत्सव आणि सुंदर असा भजनाचा कार्यक्रम आणि सुंदर असा हा महिला सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते आदरणीय विनोद भाऊ बोराडे साहेब यांनी हे सगळं सुंदर असं नियोजन केलेलं आहे। केवळ आपल्या महिलांना काहीतरी एक समाजामध्ये मोठा मान मिळवून द्यायचा आणि या समाजामध्ये महिला सुद्धा कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवण्याकरता हा सुंदर असा कार्यक्रम एक महिलांकरता सुंदर असा भव्य दिव्य महिला सप्ताहाचं आयोजन केलं। विनोद भाऊंचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते। आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ते आपले आदरणीय विनोद भाऊ यांच्या वतीने आणि एक नामवंत कीर्तनकार आमच्या आदरणीय तांगडे महाराज यांच्या विनंतीला मान देऊन ही सेवा हे पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं। तांगडे महाराज तुमची एक माफी मागते का ते मला म्हटले की ताई फेटा बांधून कीर्तन करा बरं का। ॲक्च्युली महाराज
फेटा बांधून कीर्तन करायची सवयच नाहीये. मी नक्की बांधणार विठोबा रखमे भजन झालं का फेटेवाला तयार ठेवा. मी तुमचा अपमान करणार नाही, मी फेटा बांधते, पण फेटा जर बांधला तर फेटा सावरू का कीर्तन सावरू असं होईल, म्हणून क्षमस्व त्याच्याबद्दल. मध्ये विठोबा रखमेचं भजन झालं की नक्की तुमच्या फेट्याचा मान मी करणार का. थोडंसं ऑफवर्ड वाटेल, कधी सवय नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ही 4थ्या दिवसाची सेवा, ही पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं, हे माझं मी खूप मोठं परमभाग्य समजते. खूप सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे, भक्तिमय वातावरण आहे आणि नयनरम्य असं दृश्य. आपल्या डोळ्यांनी बघितलं की माणसाला काहीतरी आनंद वाटतो, असं नयनरम्य दृश्य या कार्यक्रमाचं निर्माण केलं. त्याबद्दल विनोदरावजी बोराडे साहेबांचे पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, तुम्ही बसलेली सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. लाडकी लेक मी संताची. स्वर चालू ठेवा ना, स्वर कंटिन्यू चालू ठेवा, आवाज वाढवा थोडा. मजवर कृपा बहुतांची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचे शिष्य निळोबारायांचा 4 चरणाचा आपल्या गुरूंच्या ठाई असणाऱ्या गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा आणि या अभंगामध्ये एकाच संतानं दुसऱ्या संतांचं अगदी तोंड भरून वर्णन केलंय असा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघिला माया घाट. या अभंगाद्वारे निळोबाराय तुम्हाला आम्हाला एक परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न करतात. सरकून घ्या, एकदा सरकून घ्या, गडबड करू नका. विठाल विठाल या अभंगातून निळोबाराय तुम्हाला आम्हाला परमार्थाची पायवाट दाखवतात. या वारकरी संप्रदायाचा विचार जर केला, वारकरी संप्रदायामध्ये 5 असे महान संत आहेत. पहिले संत नामदेवराय, दुसरे संत ज्ञानोबाराय, तिसरे एकनाथ महाराज, चौथे तुकोबाराय आणि 5वे निळोबाराय. या 5चा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झालेला आहे. हे 5 संत जर बघितले, त्यांचे गुण जर बघितले ना, पहिले संत आहेत नामदेवराय. नामदेवरायांजवळचा गुण म्हणजे प्रेम. ज्ञानोबाराय ज्ञान, एकनाथ महाराज शांतता, चौथे तुकोबाराय वैराग्य, 5वे निळोबाराय म्हणजे सद्गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना, माणसाच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. आणि हे सगळं संत महात्मे तुम्हाला आम्हाला शिकवतात. संप्रदायातला पहिला गुण जर बघितला तर नामदेवरायांजवळ असणारं प्रेम. नामदेवरायांनी भगवान परमात्म्यावर इतकं प्रेम केलं का नामदेव महाराजांच्या प्रेमा खातर जगाच्या मालकाने त्यांच्या बरोबर जेवण करावं. नामदेव महाराजांच्या प्रेमा खातर जगाच्या मालकाने त्यांच्या हातचं दूध प्यावं. नामदेवा हाती दूध प्याला. इतकं प्रेम नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्यावर केलं का देवाला नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागली. संप्रदायाचा दुसरा गुण म्हणजे ज्ञान. किती ज्ञान, किती ज्ञान, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्याच्या जवळ ज्ञानाचा अथांग असा समुद्र आहे असे आमचे ज्ञानोबाराय.
जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञान हवं. आताच्या काळामध्ये तुम्ही जर ज्ञानी असाल, नॉलेज इज पॉवर, ज्ञान हेच खरं सामर्थ्य. ज्ञान असेल तर लोक नमस्कार करतात ते तुमच्या ज्ञानाला, आणि तुम्ही अज्ञानी असाल तर जवळचीच लोक आपली सहज टिंगल करतात. एका गावात एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गात कधीच 1 नंबर सोडला नाही. एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. बापाला समजलं आज मुलाचा रिझल्ट आहे. त्याच्या बापाने दारू पिली आणि तो शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने विचारलं, काय रे बाळा, किती नंबर आला? एका मुलाने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण कुठेतरी अज्ञानीपणा. तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर प्रत्येक गोष्टीची किंमत तुम्हाला कळते. ज्ञानोबारायांजवळ इतकं ज्ञान, विचार जर केला तर ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यापेक्षा आजही वयाने लहान आहेत. पण आजही आता कार्तिकीची वारी जवळ आली, लाखोच्या संख्येने लोक गर्दी करतात. ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं, 2-2 दिवस लोक बारीला लागतात. का? आपण नमस्कार करतोय त्यांच्या ज्ञानाला, म्हणून तुमच्या जवळ ज्ञान पाहिजे. संप्रदायाचा 3रा गुण म्हणजे शांतता. किती शांतता! यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. इतकी शांतता जवळ होती. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झाली. पदवी प्राप्त झाल्याबरोबर आपल्याला जर एखादी पदवी मिळाली ना, बाकीच्या लोकांना त्याचं काही वाटत नाही, पण आपल्या भाऊबंधांना जरा जास्त वाईट वाटतं ना. त्यांना वाटतं आता हा मोठा झाला, मग त्याला मागे कसं खेचता येईल. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म नावाची पदवी मिळाली, मग एकनाथ महाराजांची शांतता भंग करायचे अनेक प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या लक्षात आले एक उपाय करायचा. एकनाथ महाराजांच्या बायकोची टिंगल केली का एकनाथ महाराजांना राग येणार. ब्राह्मण मंडळी म्हटली, महाराज आज संध्याकाळी तुमच्याकडे भोजनाला यायचा विचार आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलं, हरकत नाही, सगळ्या ब्राह्मण मंडळींनी भोजन करण्याकरता या. गिरिजा माऊलीने मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी झाली. स्वयंपाक तयार झाला, ब्राह्मण मंडळी आली. प्रत्येक ब्राह्मणाला ताटं वाढण्यात आली. गिरिजा माऊली त्या ठिकाणी भोजन वाढण्याकरता आली. आता एकनाथ महाराजांना राग आणायचा आहे ना. गिरिजा माऊली ताटामध्ये काहीतरी वाढण्यासाठी खाली वाकली. दुसऱ्या ब्राह्मणानं उडी मारली आणि तो गिरिजा माऊलीच्या पाठीशी असा तिच्या गळ्याला कवळी मारून बसला. त्यांना वाटलं आता एकनाथ महाराज याला मारणार, महाराजांची शांतता भंग होणार. पण एकनाथ महाराज उलट म्हटले, गिरिजे अगं ब्राह्मणाचं लेकरू येते पडेल, त्याला जरा नीट सावर. जेवता जेवताच ब्राह्मण मंडळी पळाली. बरं बायकोची टिंगल केली तरी राग नाही. ठरवलं काय केल्यावर राग येईल. अंगावर थुंकलं की माणसाला राग येतो. 108 वेळा यवन अंगावर पान खाऊन थुंकला. अंगावर कोण थुंकतं हे बघितलं नाही. तो यवन अंगावर थुंकला, अपशकुन झाला. महाराज नदीवर जायचे, गंगेवर जायचे, स्नान करायचे आणि परत यायचे. असं 108 वेळा तो पान खाऊन थुंकला, पण अंगावर कोण थुंकतं हे बघितलं नाही. एकनाथ महाराज खाली उतरले, त्याचे पाय धरले. त्यानं महाराजांचे पाय धरले, सांगितलं महाराज मला माफ करा, मी विनाकारण तुम्हाला त्रास दिला. एकनाथ महाराज म्हटले, बाबा माफी मागण्याची गरज नाही. आज तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकला ना, त्याच्यामुळे मी धन्य झालो. म्हणे कसं काय? एकनाथ महाराज म्हटले, तू 108 वेळा माझ्या अंगावर पान खाऊन थुंकल्यामुळे मला त्या गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. याला म्हणतात शांतता. महाराज नदीवर स्नान करता गेले. एक विंचू पाण्यात तडफडत होता. महाराजांना वाटलं त्या विंचवाला वाचवावं. महाराजांनी त्या विंचवाला हातावर घेतला. हातावर घेतल्याबरोबर तो महाराजांना वाचवल्याबरोबर थँक्यू म्हणाला असेल का? विंचवाचा स्वभाव काय आहे? नांगी मारणं. त्यानं महाराजांना ठणका मारला, हाताला झटका बसला, विंचू पाण्यात पडला. महाराजांनी पुन्हा त्याला हातावर घेतलं, त्यानं पुन्हा ठणका मारला. एक माणूस म्हटला, महाराज तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला कुठे कळतंय तुम्ही त्याला वाचवताय? अहो जाऊ द्या ना, मरू द्या. एकनाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा
स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. समोरचा माणूस जर वाईट वागतोय, मग मीही जर त्याच्यासारखं वाईट वागायचं, मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? समोरचा वाईट वागतोय, आपण चांगलं वागा. तो त्याचा स्वभाव सोडत नाही वाईट वागण्याचा, आपण आपल्या चांगल्या वागण्याचा स्वभाव सोडू नका. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी, असंच म्हणतात ना तुमच्याकडे. हा, काथा जळतो वळ जळत. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत. एक उदाहरण तुम्हाला सांगेल. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती. ती म्हणत होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. मी नाही बर का. ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी फुकट टिकल्या बांगड्या विकायला आली. ती रस्त्यानं चालली होती. सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. तेवढ्या तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्यानं चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं, राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे हे सगळं सुया वगैरे विकाव्या लागतात, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार. राजाने विचार केला की अरे, दिसायला मुलगी सुंदर आहे, हिच्या परिस्थितीमुळे आज हिला गावोगावी हे टिकल्या बांगड्या वगैरे घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यात बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करील तर हिच्याशी, कोणाशी? ती टिकली बांगडी विकणाऱ्या मुलीशी. ठरवलं राजाने. तिथे काय, राजा बोलेन दल हाले. राजा तसाच तिथून निघाला आणि तिला रस्त्यात आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग, लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा लाज वाटत नाही का तुला? माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारू म्हणतेस? म्हटली हो. राजा तसाच तिथून निघाला आणि तिच्या बापाकडे गेला. सांगितलं, बाबा तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे, तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडासा दोन शब्द जरा मुलीला विचारतो. राजा म्हटला, काय हो? मगाशी मुलीला विचारलं तर ती सांगते माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं तर बाप म्हणतो थांबा मुलीला विचारतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे फेकायला? मी राजा आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, अरे आपण कुठे राजाच्या दारात गेलो, स्वतःहून राजा आलाय ना. सांगितलं ठीक आहे, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक दिवस त्या दोघांचं लग्न लागलं. 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती मुलगी कोण झाली? राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथे काय विषय हो? फक्त एका जागी बसायचं, कुठलंच काम करायचं नाही. 20-25 दाशातीची सेवा करण्याकरता. पण विचार करा, हिला दिवसातून 17 गाव फिरायची सवय. एका जागी बसून गोड लागेल. दिवसभरातून 2-4 वेळा 500 पकवानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं, एखाद्या कोपऱ्याला ढकलून द्यायची आणि 7-8 दिवसांनी शेळी तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. कारण ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक मोठी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. मी घेऊ का नाव? नाव घेऊ का मी? बरं, मी घेतल्यावर तुम्ही घेणार ना? तर मी घेते, नाही तर मी तरी कशाला घेऊ? आमचे पतिदेव समोरच बसले. बरं, मी एकटी घेते, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला एक काम येईल. बरं, खूप चांगलं नाव आहे. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊ मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाडकर माय. राजाची राणी जरी झाली, तिचा भाकरी मागण्याचा स्वभाव गेला का? एकनाथ महाराज म्हणतात, आधी होती दासी हो, आधी होती दासी, पटराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना कोण स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना कोण स्वभाव राहीना, राहीना कोण स्वभाव राहीना,
जाईना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना मनाचं सांगत नाही एकनाथ महाराजांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे त्याच्यात सांगितलंय आधी होती दासी पट्टराणी केली तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना पुढे जाऊन म्हटलंय आधी होता वाघ्या पुरुष मंडळी कुणी वाघ आहे का तिकडे दैवयोगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना संत महात्मे म्हणतात माणूस मरतो पण त्याचा मूळ स्वभाव कधी चेंज होत नाही एकनाथ महाराज ही शांतता तुम्हाला आम्हाला शिकवतात समोरचा माणूस त्याचा स्वभाव सोडत नाही आपण आपला स्वभाव सोडू नका तो वाईट वागतोय आपण त्याच्याशी चांगलं वागा एक दिवस तो सुद्धा आपल्याशी चांगलं वागेल ही शांतता एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला शिकवतात संप्रदायाचा शेवटचा गुण म्हणजे पुढचा गुण म्हणजे वैराग्य वैराग्य दाखवायचं झालं तर तुकोबार आहे तुकोबारांच्या घरचं वैराग्य जर बघायला गेलो तर घर चंद्रमोळी केळीवर नारळी चुलीवर हारळी तुकोबारांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्रवरती दिसायचा याचा अर्थ काय तुकोबारांच्या घराला छप्पर नव्हतं केळीवर पाणी पिण्यासाठी नारळाची करवंटी होती आणि चुलीवर हारळी पाऊस आला की सगळा चुलीवर पडायचा चुलीवर हारळ उगवायची याचा अर्थ काय तुकोबारांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती तुकोबाराय पूर्वीच्या काळचे म्हणजे खूप मोठे श्रीमंत सावकार एक दिवस चोरांना वाटलं अरे तुकोबारांच्या घरी जावीन चोरी करावी चोर तुकोबारांच्या घरी चोरी करण्याकरता गेले महिला मंडळ एका प्रश्नाचं पटकन उत्तर द्या आपल्या घरी जर चोर जर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात कुठून कुठून खिडकीतून चोरी केली वाटतं कुठून बघतात खिडकीतून यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून डोकून बघतात तसं चोरांनी तुकोबारांच्या खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं आपण ज्यांच्या घरी चोरी करायला आलोय त्या घरामध्ये आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये एक माता आपल्या अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून दोन मुलांना त्या पदावर घेऊन झोपली होती कडाक्याची थंडी पडली होती ती आई आणि ती दोन मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती त्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नव्हती चोरांनी विचार केला की अरे आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरात काय असणार हो चोर तुकोबारांच्या घरी चोरी करायला गेले तुकोबारांच्या घरातून काही नेलं नाही पण तोंड लपवण्याकरता अंगावर जी काही घोंगडी नेली होती ना तुकोबारांच्या बायकोची मुलाची दया आली चोरांनी आपली घोंगडी तुकोबारांच्या बायकोच्या मुलाच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले तुकोबाराय म्हणतात हे आमच्या घरचं वैराग्य आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळी येता तोड धाके जवळी येता तोड धाके येता तोड धाके जवळी येता तोड धाके जाऊ पुढती विगे जाऊ पुढती विगे जाऊ पुढती विगे उतरी गळा राखे दे उतरी गळा राखे दे गळा राखे दे गळा राखे दे कायसे सांगा नांदन कायसे सांगा नांदन कायसे सांगा नांदन कायसे सांगा नांदन कायसे सांगा कायसे सांगा नांदन कायसे सांगा कायसे सांगा आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे ती भिके कुत्रे घर राखी ती आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं कुत्र्यांनी करावं हे आमच्या घरचं वैराग्य संप्रदायाचा शेवटचा गुण म्हणजे सद्गुरुनिष्ठा इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा जवळ इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या भंगवरती काढण्याकरता तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायने कळाली आणि निळोबारायांच्या लक्षात आला अरे माझे गुरु मला न सांगता वैकुंठाला निघून गेले जोपर्यंत माझे गुरु मला वैकुंठातून परत भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही निळोबारायांनी बिना अन्न पाण्याविना उपोषण करायला सुरुवात केली
10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबाराय अन्न पाणी घेईना. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला साकडं पडला, रे निळोबाराय 30 दिवसापासून उपवास आहेत. देव गेले, निळोबारायांची समजूत घालतात, निळोबाराया तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत येणं शक्य नाही. 30 दिवसापासून तुम्ही उपाशी आहात, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराय म्हणतात, नाही देवा, तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी गा, प्रार्थिल्या वाचोनी आलासी गा, प्रार्थिल्या वाचोनी आला. निळोबाराय देवाला उलट म्हणतात, अरे तुला इथं कुणी बोलवलं? आपल्याला जर देव भेटायला आला, आपण म्हणू बरं झालं फुकट आला. पण निळोबाराय काय म्हणतात, तुझं लागे येथे बोलाविले कोणी. अधिकार होता त्यांचा. ऐका, तू निळोबाराय काहीतरी खा. निळोबाराय म्हणतात, अरे तू माझी समजूत घालते, तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा, तू कयाचा धावा करीतसे. मी धावा तुमचा करत नाही, मी माझ्या तुकोबारायांचा करतोय. निळोबाराय हट्टाला पेटले. निळोबाराय ऐके ना, शेवटी 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी वैकुंठाला गेले. तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली वैकुंठामध्ये आले. विचार जर केला तर आपली बायको आपल्याकरता 42 सेकंद उपाशी ती म्हणते, टाईम आहे का तुम्हाला, मग मी जेवून घेते. पण आपल्या गुरु करता एक शिष्य 42 दिवस उपाशी राहिला, याला म्हणतात गुरुनिष्ठा. आणि हीच गुरुनिष्ठा या अभंगात निळोबाराय तुम्हाला मला केली पायवाट, केली पायवाट, आठवणी पायवाट, केली पायवाट, केली पायवाट, उल्लंघिला माया घाट. निळोबाराय सांगतात, संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तुम्ही जा. मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संतते, तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. वेद मार्गे मुनी गेले, त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेले त्या मार्गाने तुम्ही जा. जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता पडणार नाही. संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. जीवन जगत असताना संत महात्मे म्हणतात प्रत्येकाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला
तुम्हाला गुणगान जर करायचं असेल, गुण गायी नावडी, भगवंताचं गुण माणसाने आवडीनं गायलं पाहिजे. काही काही लोक कुणाचे गुणगान करतात. एका गावात 2 डॉक्टरच्या बायका बसल्या बसल्या बोलता बोलता दोघींचं भांडण झालं. ही सांगते माझा नवरा हुशार, ती सांगते माझा नवरा हुशार. इतकं भांडण झालं, एक जण उठली, म्हटली सांग तरी तुझा नवरा किती हुशार आहे. ती म्हटली ऐक, माझा डॉक्टर नवरा इतका हुशार, म्हटली आमच्या गल्लीमध्ये एक कुत्रं झोपलेलं होतं आणि खेडे गावातला एक मुलगा आला, त्याने एवढा मोठा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या पाठीतच टाकला. त्याच्यामुळे म्हटली त्या कुत्र्याची शेपटीच तुटली. शेपटी एका बाजूला आणि कुत्रं एका बाजूला. ते कुत्रं इतकं रडायला लागलं. माझ्या नवऱ्याला त्या कुत्र्याची दया आली. त्यानं ते कुत्रं उचललं, दवाखान्यात नेलं. त्याला मस्तपैकी मलम पट्टी वगैरे केली. 7-8 दिवस त्याला ॲडमिट केलं, सलाईन वगैरे लावलं आणि 7व्या दिवशी म्हटली त्या कुत्र्याला नवीन शेपटी फुटली. म्हटली इतका तुझा नवरा हुशार, आता माझा ऐक म्हटली किती हुशार आहे. म्हटली अगं तुझ्या नवऱ्याने ती कुत्रा नेलं ना, माझ्या नवऱ्याने ती तुटलेली हातभर शेपटीच नेली. म्हटली त्या शेपटीला इंजेक्शन काय, सलाईन काय, मलम पट्टी काय, 8 दिवस म्हटली त्या शेपटीला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि खोटं सांगत नाही. म्हटली 8व्या दिवशी त्या शेपटीला नवीन कुत्रच फुटलं. आता हे कधी शक्य आहे का? म्हणजे काही काही लोक कुणाचंही गुण गातात. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली, सांगितलं ब्राह्मण दादा मला जरा पूजा करायची सत्यनारायणाची, काय काय लागेल लिहून द्या. ब्राह्मणानं सगळी लिस्ट दिली आणि जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. ती म्हटली माझे पती तर परदेशात राहतात. मग त्यानं सांगितलं तुम्हाला पूजा करता येणार नाही. असं कसं? म्हटली मला पूजा करायचीच आहे, काहीतरी उपाय. ब्राह्मण म्हटला नाही. ती बाई म्हटली काय हो ब्राह्मण बुवा, पुरुष लोक कसे, एखादी पूजा जर असेल आणि तिथे त्याची पत्नी जर हजर नसेल तर बायको म्हणून खिशामध्ये काय ठेवतात? पुरुष मंडळ सुपारी. चांगला अनुभव दिसतोय त्यांना, सुपारी. मग ते जर खिशामध्ये सुपारी ठेवतात बायको म्हणून, तर आमच्याकरता काय उपाय? ब्राह्मण बुवा म्हटले बाई अजून तर शास्त्रानं असा उपाय काढला नाही, बरं काहीतरी असेल ना. ब्राह्मणाला राग आला. ब्राह्मण उठला, म्हटला बाई तुम्ही असं करा, पुरुष लोक जर सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही एखादा बटाटाच घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हाच उपाय. संत महात्मे म्हणतात संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जा आणि संत महात्म्याने त्या देवाच्या नावाचा झेंडा स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला. आनंद
नावाचा झेंडा, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घाटीला आवो, तीनही लोकात त्या देवाच्या नावाचा झेंडा रोवला. म्हणून तर संत महात्मे तुम्हाला आम्हाला सांगतात, संतांनी काय केले, केली पाय वाट उल्लंघिला माया घाट. आमच्या संतांनी मायेचा डेंजर असा घाट पार केला. तुम्ही सांगाल आम्हाला बरेच घाट माहितीये, पण हा माया घाट नेमका कुठे, तर नीट ऐका. माया या शब्दाचा अर्थ काय, मा म्हणजे ना, मा म्हणजे जी, माया म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांजेच्या मुलासारखी, माया म्हणजे ससाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही, पण तिने अनेक मोठ्या मोठ्या लोकांना फसवलं. ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि भगवान शंकर तपश्चर्या करत असताना त्या जंगलामध्ये एक भिल्लीनं लाकडे गोळा करण्याकरता आली. ज्या वेळेला त्या भिल्लिनीने भगवान शंकरांना बघितलं ना, भगवान शंकर त्या भिल्लिनीला बघतायत, तपश्चर्या सोडली आणि भगवान शंकर त्या भिल्लिनीच्या मागे पळत सुटले. मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा. केला ब्रह्मयाचा 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 मातेरा, केला ब्रह्मयाचा 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 मातेरा, केला ब्रह्मयाचा 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 मातेरा, केला ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी 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 ररारा, इंद्र चंद्रासी 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 ररारा, चंद्रासी 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 ररारा, चंद्रासी 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 ररारा. लाविला जने लाविला जने लाविला जने लाविला जने, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन. मायेनं पहिली धडक मारली, फसवलं ते भगवान शंकरांना, धडक मारिली शंकरा. दुसरं केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, पण एका मुलीची अभिलाषा धरल्यामुळे ब्रह्मदेवाची तर मायेनं मातीच करून टाकली. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये प्रमाण आले, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले, वेदे नाही ऐसे सांगितले, वेदे नाही ऐसे सांगितले. का एवढा मोठा ब्रह्मदेव पण एका मुलीच्या अभिलाषा धरल्यामुळे ब्रह्मदेवाची तर मायेनं माती करून टाकली. केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्र चंद्रासी दरारा. इंद्रानं काय केलं, गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला. विनयभंग केल्यानंतर गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला, इंद्रा तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोके पडतील. असं म्हटल्या बरोबर इंद्रा पडेली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोके पडली, चंद्र काळा झाला. आजही चंद्रावर काळा डाग आहे. आपण पौर्णिमेचा सुंदर चंद्र बघितला, लोक म्हणतात आज चंद्रावर ससा आहे, कोणी म्हणतं वड आहे ना. पण चंद्र काळा का झाला, चंद्राने काय केलं, बृहस्पतींची बायको ताराईचा विनयभंग केल्यामुळे बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा या जगात एवढा तेजस्वी आहे, एवढा शीतल आहे, एवढा सुंदर आहे, पण तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. आणि बृहस्पतींच्या शापामुळे चंद्राच्या चेहऱ्यावर काळा डाग पडला, चंद्र झाला काळा. आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जवळ आले. भगवंतांना म्हणतायत, देवा अरे तुला 16,108 बायका आहेत, तुला काही प्रॉब्लेम नाही रे देवा. तसं नाही, मला एकही नाही. देवाच्या लक्षात आलं का याला मायेनं झपाटलं, तुझं काय म्हणणं आहे. नारदजी म्हटले, देवा अरे तुला 16,108 बायका आहे, जास्त नको रे, त्याच्यातली फक्त एकच बायको मला देऊन टाक. देव म्हटले, नारद एकच पाहिजे ना, घेऊन टाक. ज्या बायकोजवळ मी उभा नसेल ती बायको तुला घेऊन जा.
नारदाला आनंद वाटला, आता मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या महालातून त्या महालात जे पळत सुटले ना, 16,108 बायकांजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली. नारदा बायको पाहिजे ना. त्या गंगेमध्ये बुडी मारल्याबरोबर नारद मुनीच बायको झाली. नारदाची नारदी झाली. पुढे तिला लग्न होऊन 60 मुले झाली. ती नारदी संसारामध्ये गुंतली. नारद चुकला चाळा भजनाचा. निळोबाराया म्हणतात, मायेमुळे महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या गुरूंनी, माझ्या तुकोबरायांनी मात्र काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरूंनी मात्र त्या मायेवर विजय मिळवला. साधकांनी निळोबारायांना प्रश्न केला, निळोबाराया तुमच्या गुरूंनी त्या मायेवर विजय मिळवण्याकरता नेमकं केलं तरी काय? तर निळोबाराया म्हणतात, माझ्या गुरूंनी मायेवर विजय मिळवण्याकरता एकच केलं, माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवला. नुसतं आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला.